नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम वेगळा पदार्थ बघतो आहे. आपण सणावाराचे पदार्थ बघतो आहेत, नैवेद्याच्या पानातले वेगवेगळे पदार्थ बघतो आहे, श्रावणी सोमवाराचे पण आपण गोडाचे पदार्थ बघतो आहे. तर जरा आता काहीतरी चमचमीत आणि काहीतरी असं क्रंची नटी असं मस्तपैकी काहीतरी वेगळा पदार्थ करूयात, जो पौष्टिक पण असेल आणि तितकाच रुचकर पण असेल, जिभेसाठी पण आणि शरीरासाठी पण खूप चांगला असेल. तर असा आहे हा ओट्स आणि नट्स नी भरपूर पोषण मूल्यांनी युक्त असा मस्तपैकी चिवडा. खमंग चिवडा सगळ्यांनाच आवडतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवतोय. तर याच्यासाठी मी घेतलेले हे रोल ओट्स ओल्ड फॅशनचे. हे साधारण 1.5 कप इतके मी घेतलेले आहे. थोडे जाडसर असतात हे, आणि आजकाल सगळेजण आपल्या घरी ओट्स आणतातच बऱ्यापैकी, त्यामुळे नक्की या पद्धतीने ओट्सचा उपयोग असाही करून बघा. नसाल आणत तर आणून बघा एकदा, कारण हाही चिवडा एकदम झकास लागतो. तर वेगळा पर्याय आहे चिवड्याचा आणि वेगळ्या पद्धतीने केलेला चिवडा आहे. तर हे ओट्स जे आहे ते थोडं भाजायला वेळ लागणार आहे, कारण जाडसर आहे ते. तर साधारण 5-7 मिनटं याला लागतील, आणि मीडियम गॅसवर आपल्याला जरा सध्या मीडियम आचेवर याला करायचं आहे. हळूहळू एकदम नाही करायचे, कारण ते शिजले पाहिजेत नीट, म्हणजे भाजले गेले पाहिजेत नीट. तर ते लालसर होईसर आपल्याला 7 मिनटं वगैरे आपल्याला लागलेले आहेत ते भाजायला. तर ते 1.5 कप घेतलेले आहेत, आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेले आहे 1 कप मखाणा घेतलेला आहे. तर तुम्हाला हे माहितीच असेल, म्हणजे आजकाल सगळ्यांना माहितीच असतं की ओट्स आणि मखाणा हे किती छान हेल्दी म्हणून हे जिन्नस वापरले जातात आपल्या आहारात आजकाल. याच्यात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि अजून बरेच घटक द्रव्य, पोषण मूल्य असतात. तर ते आहारात याचा समावेश आपण अशा पद्धतीने पण करू शकतो. तर गोडाचेच पदार्थ काय, तर असंच एक तिखट चमचमीत मस्तपैकी, आणि सगळ्या भारतीयांना चिवडा हा प्रकार खूप आवडता आहे, तर तो या पद्धतीने. आणि थोडेसे हे दाणे घेतलेत मी मूठभर. तसं या चिवड्यामध्ये कशाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे करू शकता, सगळ्या घटक पदार्थांचं, कारण तो चिवडा आहे. त्यामुळे तुम्हाला जे साहित्य जास्त आवडतं, दाणे जास्त आवडत असतील तर दाणे जास्त घाला, मखाणा जास्त आवडत असेल तर मखाणा जास्त घाला. जसं जे पदार्थ तुम्हाला आवडतात ते जास्त तुम्ही करू शकता. आणि आता आपण चिवडा आहे म्हटल्यावर थोडेसे पातळ पोहे पण घालूया, म्हणजे जरा चिवड्याचा टच आणखी छान येईल त्याला. तर हे थोडेसे पातळ पोहे मी 1 कप घेतलेले आहे. अर्धा कप पण तुम्ही घेऊ शकता. छान लालसर कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यायचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये मी घेतले सूर्यफुलाच्या बिया. तर या माझ्याकडे होत्याच, तर या घातलेल्या आहेत मी. सूर्यफुलाच्या बिया म्हणजे या वेगवेगळे जे बिया असतात त्याच्यामध्ये छान गुड फॅट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात, आणि असे आपले ते खाल्ले जात नाहीत या बिया. त्याच्यामुळे असं जर आपण कुठल्या पदार्थात टाकून जर त्याला खाल्लं तर एकदम मस्त आपल्या शरीराला छान पोषण मूल्य मिळतील. मुलांना पण तुम्ही हा हेल्दी चिवडा स्नॅक्स म्हणून डब्यात देऊ शकता. ते खूप आवडीने खातील, कारण प्रत्येक घटक पदार्थाचा क्रंचीपणा वेगवेगळा आहे, त्याचं स्वाद वेगवेगळा आहे, त्यातून मिळणारं पोषण मूल्य वेगवेगळं आहे. तर मी याच्यामध्ये जवस पण घातलेले आहे, थोडे 2 ते 3 चमचे सूर्यफुलाच्या बिया, आणि हे तीळ भाजते आता मी. तर याच्यामध्ये तुम्ही खसखस पण ॲड करू शकता, किंवा तुम्ही आणखी तुमच्याकडे जर तुम्हाला टरबुजाच्या बिया पण अवेलेबल असतील, तुमच्या घरात असतील, तर त्या पण तुम्ही वापरू शकता. आता आपण फोडणी करणारे आपले सगळे भाजायचे जिन्नस झालेले आहेत, आणि आपण 4च अगदी छोटे चमचे किंवा 3 छोटे चमचे जरी घेतले एवढ्या प्रमाणासाठी तरी चालणार आहे. याला तेल अतिशय कमी लागतं. याच्यामध्ये मी जिरं घातलं 1 चमचा, आणि सौंफ घातली आहे. सौंफ अवश्य घाला. त्याचा जो फ्लेवर आहे, त्याचा जो स्वाद आहे, तो या चिवड्याला एकदम मस्त वेगळ्या लेवलवर नेऊन सोडतो. तर ते नक्की अवश्य याच्यात तुम्ही ॲड करा. याच्यामध्ये मी मिरच्या घातल्या आहेत 3, कढीपत्त्याचे 10-12 पानं, आणि सुका खोबऱ्याचे काप घातले, जे आपण चिवड्याला जशी फोडणी देतो साधारण तशीच दिली आहे नेहमीप्रमाणे. तुम्ही याच्यात तुम्हाला अजून काही व्हेरिएशन करायचं असेल तर ते पण करू शकता, कारण हा चिवडा आहे तर ते अगदी वेगवेगळ्या व्हेरिएशनला छान सामावून घेतो चिवडा. तर आपण हे असं सगळं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काही मसाले. याच्यामध्ये शक्यतो मसाले फोडणीतच घाला, म्हणजे ते सगळ्या व्यवस्थित पदार्थांना छान लागतील, मिळून येतील. मी थोडेसे काजू पण याच्यात घातले आहे. तुम्ही बदाम, किसमिस हे पण याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे अजून हेल्दी, आणि नट्स आणि सगळे बिया आणि सगळंच याच्यात जाणार आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे मी, थोडंसं मीठ फोडणीतच घातलेलं आहे, हिंग किंचितचं घातलेलं आहे, अगदी आमचूर पावडर घातलं अगदी थोडंसं, कारण आमचूर पावडरने एकदम मस्त
मस्त स्वाद येतो चिवड्याला. त्यामुळे सोप आणि आमचूर पावडर हे चिवड्यात अवश्य घाला. तुम्ही इव्हन पातळ पोळ्याचाही चिवडा करता तेव्हा पण ते अवश्य घाला. खूप छान स्वाद लागतो त्याचा. आणि आता आपण हे सगळे जे भाजलेले जिन्नस आहे ते याच्यामध्ये एकत्र करायचे छान फोडणीमध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये आपले जे पोहे पण होते ते सगळं मिश्रण, पातळ पोहे पण आपण जे घातले होते ते सगळं मिश्रण पण याच्यात एकजीव करणार आहे. काढून घ्यायचं. आता सगळं एकत्र झाल्यावर काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. कोरड्या मसाल्यांमध्ये मी हळद, मीठ, थोडंसं तिखट आणि किंचित धणेपूड आणि आमचूर पावडर अगदी अर्धा टीस्पूनच साधारण किंवा 1 टीस्पून इतकंच सगळं मसाले मी घातलेले आहेत. जास्त मसाले मी याच्यात घातले नाही. आणि शक्यतो सगळे मसाले फोडणीत घाला, म्हणजे हे जे वेगवेगळे, कारण ओट्स आणि मखाणा हे असे घटकपदार्थ आहेत की ते असे मिळून नाही आहेत ना, ते वेगवेगळंच राहतं. त्याच्यामुळे त्याला ते लागणं खूप गरजेचं आहे, मीठ वगैरे. त्यामुळे ते फोडणीत घातलं तर ते जास्त व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते. आणि त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यात घेऊन हे सगळं एकत्र करायचे की आपला चिवडा तयार आहे. तुम्हाला या पदार्थाला काहीही वेळ लागणार नाही चिवडा करायला. अगदी 10 मिनटं 15 मिनटात हा चिवडा रेडी होणार आहे. आणि जर तुम्ही सगळे जिन्नस आधी भाजून ठेवून दिले असेल तर फोडणी करायला अजिबात वेळ लागणार नाही. त्याचा मस्त चवीचा, क्रंची, नटी, फ्लेवरफुल, पौष्टिक असा चिवडा तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहितीच आहे तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि मला कळवायला पण विसरू नका कशी वाटते ही रेसिपी आणि हा व्हिडिओ. पुढच्या भागात अशाच पारंपरिक पौष्टिक रेसिपीसह भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार. जाण्याचे यज्ञकर्म.